नमस्ते सर्वांना. या ठिकाणी आपण आज NMMS परीक्षेच्या संदर्भात इतिहासाचे काही नोट्स किंवा इतिहासाच्या धड्यामधून अगदी थोड्या वेळामध्ये सगळा रिव्हिजन घेणार आहोत. तर पहिला जो पाठ आहे आपला, तो आहे इतिहासाची साधनं. याच्यामध्ये काही गोष्टी म्हणजे जास्त काही नाहीये. या ठिकाणी वस्तू संग्रहालयाचं एक नाव दिलेलं आहे. गांधी स्मारक, महात्मा गांधीचं स्मारक आहे आगा खान पॅलेस. कुठं आहे ते? पुण्याला आहे. तर ते एक लक्षात ठेवायचंय. त्यानंतर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची काही वृत्तपत्रांची नावं दिलीत. त्यामध्ये मूकनायक हे पाक्षिक आहे. त्याशिवाय बहिष्कृत भारत हे एक आहे. जनता आणि प्रबुद्ध भारत एक आहे. तर असे 4 नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. कोणकोणती? मूकनायक, त्यानंतर बहिष्कृत भारत, त्यानंतर जनता आणि प्रबुद्ध भारत. याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त वाटते. त्यानंतर या ठिकाणी बाकी विशेष काही याच्यामध्ये नाहीये. पुढे इथे एक आहे पहा, की चित्रपट सृष्टीच्या संदर्भात आहे. दादासाहेब फाळकेंनी इसवी सन 1913 मध्ये तर पहा इथं इथं आलेलं आहे 1913 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवलेली दिसते. त्यानंतर पाहूयात पुढे जाऊ आपण. दुसरं जे प्रकरण होतं ते युरोप आणि भारतच्या संदर्भात होतं. इथे एक चित्र दिलेलं आहे पहा, लिओनार्दो विंची. तर हा एक मोठा चित्रकार होऊन गेलेला आहे. त्याचं मोनालिसा हे चित्र प्रसिद्ध आहे. मात्र लास्ट सपर हे अजून एक चित्र आहे, की जे आपल्याला जास्त परिचित नाही. तर ते एक नाव लक्षात ठेवायचं. ही 2 नावं लक्षात ठेवा. लिओनार्दो दा विंची एक चित्रकार आहे आणि त्याची 2 चित्र आहेत. एक मोनालिसा आणि द लास्ट सपर. त्यानंतर या ठिकाणी भौगोलिक शोधाच्या संदर्भात आपल्याला 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझान्टियन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टँटिनोपल जिंकून घेतलं होतं. तर हे कॉन्स्टँटिनोपल किंवा मराठीत त्याचं नाव आहे इस्तंबूल, हे नाव लक्षात ठेवा. आणि हे जिंकून घेतल्यामुळे युरोपचा आशियाकडचा जो मार्ग आहे तो बंद केला होता आणि बंद झाला होता. मग युरोपांना व्यापारासाठी नवीन मार्गाची गरज होती. मग अनेक पोर्तुगीज खलाशी बाहेर पडले. त्यातला पहिला होता एक 1487 मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी निघाला तो बार्थोलोम्यू डायस. पोर्तुगीज खलाशी आहे. तो आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे केप ऑफ गुड होप पर्यंत आला. 1492 मध्ये दुसरा एक निघाला ख्रिस्तोफर कोलंबस, पण तो इकडं भारताकडे यायच्या ऐवजी पलीकडे अमेरिकेकडे गेला. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर जाऊन पोहोचला. तो 1492 ला कोलंबस. आणि 1498 ला एक पोर्तुगीज खलाशी निघाला वास्को द गामा, जो आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कालिकत बंदरात येऊन पोहोचला. त्यावेळी त्या ठिकाणचा तो केरळचा राजा राजा झामोरीन याने त्याचं स्वागत केलं होतं. तर इथं आपण ठळक ठळक लक्षात ठेवू. 1487 बार्थोलोमेव डायस, तो आला केप ऑफ गुड होप पर्यंत. 1492 ख्रिस्तोफर कोलंबस, तो गेला अमेरिकेला. आणि 1498 वास्को द गामा, की जो दक्षिण टोकाला वळसा घालून गेला कालिकत बंदरामध्ये. त्यानंतर वैचारिक क्रांती वगैरे इथं काही पाठ दिलंय. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचा एक इथं उल्लेख केलेला आहे, की ज्या अमेरिकेमध्ये इंग्रजांनी 13 वसाहती वसवल्या होत्या. तर 13 हा एक आकडा लक्षात ठेवा. आणि या वसाहतींनी उठाव केला. त्यावेळी त्यांचं नेतृत्व केलं होतं जॉर्ज वॉशिंग्टन, की जे राष्ट्राध्यक्ष पण होते अमेरिकेचे. त्यांनी उठाव केला आणि त्या ठिकाणी अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध झालं. त्यानंतर फ्रेंच राज्यक्रांती झाली. फ्रेंच राज्यक्रांती म्हटलं, की आपल्याला ह्या फ्रेंच राज्यक्रांतीने 3 महत्त्वाची मूल्य दिली. एक स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. तर हे 3 शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे की कोणत्या राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्य दिली, तर ती फ्रेंच राज्यक्रांती आहे. त्यानंतर औद्योगिक क्रांती झाली, भांडवलशाहीचा उदय झाला, वसाहतवाद, साम्राज्यवाद. आणि या साम्राज्यवादामधूनच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. ही जी स्थापना झालेली आहे, ईस्ट या शब्दावरून लक्षात ठेवा. पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली. 1600 साली स्थापन झालेली आहे. तर ती लक्षात ठेवायचंय. आणि त्या 1600 साली स्थापन झालेल्या त्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला तत्कालीन जो बादशाह होता जहांगीर याने परवानगी दिली होती. तर जहांगीर एक नाव लक्षात ठेवायचंय. आणि या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने पहिली वखार भारतामध्ये कुठं सुरू केली असेल तर ती गुजरातमधील सुरत येथे सुरू केलेली आहे. त्यानंतर इंग्रज आणि फ्रेंचच्या संघर्षाच्या संदर्भात या ठिकाणी काही मुद्दे आहेत. तर आपल्याला माहिती असावं की इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये जसं इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली होती, तशी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली होती. तर जी इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली ती 1600 साली आणि फ्रेंचची ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली 1602 साली. तर हे साल पण लक्षात असावं. त्यानंतर इंग्रज आणि फ्रेंचच्यामध्ये जो संघर्ष झाला त्यांना कर्नाटकी युद्ध असं म्हटलं जातं. 3 युद्ध झाली होती. या दरम्यान बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या सत्तेचा पाया घातला. 1756 साली
त्या ठिकाणी सिराजउद्दौला हा बंगालच्या नवाबपदी होता. याच्या विरुद्ध युद्ध केलं रॉबर्ट क्लाईव्हने आणि या रॉबर्ट क्लाईव्हने त्याच्यावर युद्ध करून त्या ठिकाणी लढाई झाली प्लासी या ठिकाणी 1757 साली. आपण साल लक्षात ठेवू. प्लासीची लढाई सिराजउद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये 1757 साली. त्यानंतर पुन्हा 1764 साली बक्सार या ठिकाणी एक युद्ध झालं होतं. खरं तर मी फार पटकन पुढे पुढे जातोय. आपण मात्र डिटेलमध्ये वाचून घ्या. कारण ज्यावेळी मीर जाफर हा बंगालचा नवाब बनला म्हणजे 1757च्या प्लासीच्या लढाईच्या नंतर. कारण मीर जाफरने सिराजउद्दौलाच्या विरुद्ध इंग्रजांना मदत केली होती आणि इंग्रजांनी त्याला वचन दिलं होतं इंग्रजांनी की तुला आम्ही नवाब बनवू आणि म्हणून तर सिराजउद्दौलाचा पराभव झाला होता प्लासीच्या लढाईमध्ये. पण मीर जाफरचं परत इंग्रजांचं पटलं नाही. म्हणून मीर कासिम याला नवाब बदललं. त्याचा जावई जो होता मीर कासिम याला नवाब बनवले. परत मीर कासिमचं आणि इंग्रजांचं परत पटलं नाही आणि मग मीर कासिम, अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला आणि मुघल बादशाह शहा आलम यांच्यामध्ये युद्ध झालं 1764 मध्ये बिहारमध्ये बक्सार या ठिकाणी. आणि त्यावेळी त्या युद्धाच्या नंतर जो तह झाला त्याला अलाहाबादचा तह असं म्हणतात. हे नाव लक्षात ठेवायचंय. अलाहाबादचा तह. आणि या तहाने बंगालच्या सुब्यात दिवाणी म्हणजेच महसूल गोळा करण्याचा अधिकार इंग्रजांना मिळाला. त्यानंतर इंग्रजांमध्ये आणि म्हैसूर राज्यामध्ये संघर्ष झाले. त्या म्हैसूर राज्यांचा जो प्रमुख होता तो होता टिपू सुलतान आणि यातील श्रीरंगपट्टणमची जी लढाई ती प्रसिद्ध आहे. त्यानंतर शिखांमध्ये जो युद्ध झालं होतं शिखांमध्ये आणि इंग्रजांमध्ये त्यामध्ये रणजित सिंह आणि दलीप सिंह ही दोन नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढच्या प्रकरणाकडे आपण गेलो तर त्यामध्ये इंग्रजांनी मराठ्यांच्या युद्धाच्या संदर्भातला काही मुद्दा आहे. सालबाईचा तह झालता 1782 साली. तर त्यामध्ये एक इंग्रज मराठा युद्ध झालं होतं. 1798 मध्ये लॉर्ड वेलस्ली हा भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला की ज्याने तैनाती फौज आणली होती. तर ही तैनाती फौज म्हणजे दुसऱ्या राज्यांपासून रक्षण करण्यासाठी इंग्रजांचं काही सैन्य आपल्या राज्यात ठेवायचं, त्यांना काही भाग वाटून द्यायचा, त्यांना पगार द्यायचा, त्यांचा एक प्रतिनिधी रेसिडेंट आपल्या दरबारी ठेवायचा, त्यांना इंग्रजांना विचारल्याशिवाय कोणतं युद्ध वगैरे करायचं नाही. अशा भरपूर अटी असलेली ही तैनाती फौज ह्या लॉर्ड वेलस्लीची आहे. म्हणून आपण लक्षात ठेवायचे तैनाती फौज म्हणजेच लॉर्ड वेलस्ली. त्यानंतर 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. आता हे साल लक्षात ठेवा 1802. तर 1802 साली दुसरा बाजीराव जो पेशवा होता याने तैनाती फौज स्वीकारली. हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. मग असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणत्या तहाने दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांच्या तैनाती फौजेचा करार केला? तर तो वसईच्या तहाने. हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढे दुसऱ्या बाजीरावामध्ये आणि इंग्रजांमध्ये परत युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये मराठ्यांचा किंवा पेशव्यांचा पराभव झाला आणि 1818 साली त्या शरणागती पत्करल्यानंतर इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केलेला पाहायला मिळतो. त्यानंतर छत्रपती प्रताप सिंह की पेशवाईचा अस्त झाल्यानंतर हा सातारच्या गादीवर आलेला होता. तर त्याचंही थोडक्यात आपण माहिती घेतली पाहिजे. त्यानंतर दुहेरी राज्यव्यवस्था ब्रिटिश सत्तेचे जे भारतावर परिणाम झाले होते, तर त्या परिणामामध्ये एक महत्त्वाचा पार्ट होता, की आपण पाहिलं होतं, की 1764 साली बक्सारचं युद्ध झालं होतं आणि त्या युद्धानंतर जो तह झालता 65 साली तो अलाहाबादचा तह आणि त्यातून दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आली होती. ते ती अस ती दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय नक्की? तर महसूल गोळा करण्याचं काम कंपनीने हाती घेतलं होतं आणि शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं काम बंगालच्या नवाबाकडे दिलं होतं. म्हणजे एक काम नवाबाकडे, एक काम आपल्याकडं. पैसे गोळा करायचं काम कंपनीने हाती घेतलं होतं. यालाच दुहेरी राज्यव्यवस्था असं म्हटलेलं आहे. त्यानंतर जे कायदे झाले, त्यामधला जो पहिला कायदा झाला होता तो 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट. तर याला नियामक कायदा असं सुद्धा म्हणतात मराठीमध्ये. आणि त्यावेळी बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. आता इथं मी तुम्हाला सांगू इच्छितो की 3 भाग होते, 3 वखारी होत्या मुख्य. ती म्हणजे एक मुंबईची, दुसरी होती मद्रासची आणि तिसरी होती बंगालची. आता हे प्रत्येकाला वेगवेगळा गव्हर्नर होता. आता हा जो वॉरन हेस्टिंग्ज होता, हा वॉरन हेस्टिंग्ज बंगालचा गव्हर्नर होता. पण ज्यावेळी 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट झाला, त्यावेळी ह्या तिन्ही गटावर एकच प्रमुख गव्हर्नर जनरल नेमण्यात आला होता. तर तो एक पार्ट आहे. 1784 मध्ये पिट्सचा इंडिया ऍक्ट आला. त्यानंतर काही सनदी कायदे आले 20-20 वर्षांनी. मग तो 1813चा एक, 1833चा एक आणि 1853चा एक. तर हे कायदे पण आपण थोडक्यात लक्षात ठेवूयात. त्यानंतर खाली एक मुद्दा आलेला आहे पहा, की भारतामध्ये इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी नोकरशाहीची गरज होती आणि लॉर्ड कॉर्नवॉलिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने
नोकरशाहीची निर्मिती केली, तर आपल्याला उत्तर द्यावं लागेल लॉर्ड कॉर्नवॉलिस. पहा मी प्रत्येक काही पार्ट वाचत बसत नाहीये, मी तुम्हाला फक्त मुद्दे मुद्दे सांगतोय, तेवढे तुम्ही लक्षात ठेवा. तर नोकरशाहीची निर्मिती लॉर्ड कॉर्नवॉलिस. ओके. त्यानंतर त्याच वेळी महसूल गोळा करणे वगैरे ICS परीक्षा जी होती सिव्हिल सर्व्हिसेसची ती पण सुरू झालेली पाहायला मिळते. त्यानंतर हम्म, कायद्यापुढील समानता इकडे जातोय मी डायरेक्ट पुढच्या मुद्द्याकडे, की कायद्यापुढे सगळे समान असायला पाहिजेत. यासाठी एक कायद्याची संहिता तयार केली गेली आणि एक समिती नेमली होती. तर ती समिती नेमण्याचा त्याचा जो प्रमुख होता तो होता लॉर्ड मेकॉले. तर हे नाव इथं दिसतंय आपल्याला, लॉर्ड मेकॉले. तो त्या समितीचा प्रमुख होता. आता इंग्रजांचं आर्थिक धोरण वगैरे इथं दाखवलेलं आहे. महसूल विषयक धोरण दाखवलेलं आहे. त्यानंतर शेतीचं व्यापारीकरण, याशिवाय दुष्काळ वगैरे पडलेले दाखवलेले आहेत. वाहतूक आणि दळणवळण यातले काही प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. तर आता पहिल्यांदा पहा, की कोलकाता आणि दिल्ली यांना जोडणारा महामार्ग बांधण्यात आला होता पहा. त्यानंतर 1853 साली पहिली रेल्वे आगगाडी धावली. तर ती पहिली रेल्वे आगगाडी कुठून कुठे धावली होती? मुंबई ते ठाणे. पर्यायामध्ये ठाणे ते मुंबई असं पण असेल, लक्षात ठेवा. तर आपल्याला ते ठाणे ते मुंबई नाही चूज करायचं, आपल्याला कोणतं घ्यायचंय? मुंबई ते ठाणे. आणि साल घ्यायचंय 1853 मध्ये. आणि याच वर्षी तारायंत्र, पोस्टाची सुरुवात हे सुद्धा त्याच काळामध्ये झालेलं आहे. हा जो काळ होता हा लॉर्ड डलहौसीचा काळ होता. त्यानंतर पुढे आहे उद्योगधंद्याचा विकास. त्यामध्ये 1854 मध्ये कावसजी नानाभाई दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. आता हे सगळे फॅक्च्युअल घटक आहेत, हे तोंडपाठच पाहिजेत आपल्याला. साल पाहिजे, तोंडपाठ पाहिजे. 1854, त्यानंतर कावसजी दावर आणि मुंबईत पहिली कापड गिरणी. पुढे 1855 बंगालमध्ये रिसरा येथे पहिली तागाची गिरणी. 1907 जमशेदजी टाटा यांनी टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना. तर हे सगळं लक्षात ठेवा. दावर म्हटलं की कापड गिरणी, रिसराची तागाची गिरणी बंगालमध्ये, आणि 7 साली जमशेदजी टाटा यांचं टाटा आयर्न अँड स्टील कंपनी. या पद्धतीनं हा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर 1784 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल ही संस्था स्थापन केली. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल ही संस्था कोलकाता या ठिकाणी कुणी सुरू केली? तर विल्यम जोन्स याने सुरू केली. मी म्हटलंय मी फक्त मुद्दे मुद्दे आणि काही ठराविक सांगतोय, तर आपण ते लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढे 1829 साली पुढे एक कायदा आहे पहा, हा एक महत्वाचा कायदा होता. लॉर्ड विल्यम बेंटिंग हा गव्हर्नर जनरल होता आणि त्याच्याच काळात 1829 साली सतीबंदीचा कायदा झाला. त्यानंतर 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये विधवा विवाहाचा कायदा झाला. त्यानंतर लॉर्ड मेकॉलेच्या शिफारशीनुसारच 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले. म्हणजे म्हणजे लक्षात ठेवा, की 29 साली जो लॉर्ड बेंटिंग होता यानेच एक समिती नेमली होती. कारण दोन गट पडले होते, आंग्लवादी आणि प्राच्यवादी. काही लोक म्हणत होते की इंग्रजी भाषेतून शिक्षण पाहिजे, काही लोक म्हणत होते भारतीय भाषेतून शिक्षण पाहिजे. त्याच्यावर मेकॉलेची समिती नेमली. मेकॉलेने निर्णय दिला की भारतामध्ये इंग्रजी शिक्षण सुरू करायला पाहिजे आणि मग ते पुढे सुरू करण्यात आलं. त्यानंतर 1857 साली एक महत्वाचा मुद्दा आहे पहा, कोलकाता, मुंबई, मद्रास येथे, मद्रास म्हणजे चेन्नई येथे विद्यापीठांची स्थापना झाली. लक्षात ठेवा, असाही प्रश्न विचारला जाऊ शकेल, की 1857 साली खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विद्यापीठ स्थापन झाले नाही? नाही म्हटलंय मी. उत्तरात असेल कोलकाता, मुंबई, मद्रास, हैदराबाद. तर हैदराबाद हे उत्तर असेल त्याच्यामध्ये. तर हे सुद्धा इथं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. हा एक व्हिडिओ मी आता पोस्ट करतोय आणि त्याच्यानंतर पुढे पोस्ट करतो. ओके.